नमस्कार, मी दिनेश परशुराम, कोकणप्रेमी दिनेश या मराठी यूट्यूब चॅनलला परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. 18 तारीख सकाळी 6:30 वाजता मी गावी आहे. आमची पूजा असते गावी 18 जानेवारीला. तर पूजेसाठी मी आलो आहे. तर ज्या घरी पूजा असते आमच्या मावळती कोपऱ्यामध्ये गावकऱ्यांच्या घरी, त्यांच्या घरी आम्ही आता चाललो आहे. त्या पूजेच्या आधीची जी सगळी तयारी असते ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडली तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप तुमच्या चॅनलला मिळेल. तर चला व्हिडिओ बघूया. सकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान जसं आम्ही घरी आलो तसंच बॅग घरी ठेवतात तसंच आम्ही खाली आलो. तर थंडी खूप असल्यामुळे महिला मंडळ कोण जमले नव्हते. तर त्याच घरातले आमचे प्रकाश दादा ते आणि त्यांची मुलगी दोघं सारवण करत होते. सुंदर अशी पहाट, सूर्याची कोवळी किरणे पडताना एकदम छान वाटत होतं गावचं वातावरण. प्रकाश परशुराम यांचा छोटा मुलगा, त्याच्यासोबत काही घालवलेले क्षण. आमची भाची आकांक्षा सापते, ती काही रात्रीची पेंटिंग जी राहिली होती ती पूर्ण करत होती. तिला थोडीशी हेल्प म्हणून मी स्वतः जे राहिलेले पेंटिंग होती ते मी पूर्ण केली. हे सगळं पूजेच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 तारखेला रात्री 1-2 दिवस कामं चालू असतात. आणि एक दिवस आधी खूप लेट होतो, जवळजवळ 1-2 वाजतात त्या लोकांना. तर काही राहिलं असेल तर मग दुसऱ्या दिवशी करतात. रेडी झाली पेंटिंग, बघा किती छान अशी वाटते. त्याला खूप मेहनत आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊन येताना आमच्या अण्णा आणि इकडे तयारी करताना महिला मंडळ. ही जी मुलं बाहेर घेऊन येतात ते त्यांना ताशे असं बोलतात. ते आमच्या कोकणात नेहमी दिसतं, कारण ज्याचं कोणाच्याकडे लग्न असो किंवा पूजा असो तर हे वाद्य वाजवलं जातं. आणि त्याच्यानंतर हे ते पूजेला लागणारे हार वगैरे तयार करतात माझे पप्पा प्रकाश दादा आणि मिस्त्री. पूजेसाठी आम्ही टी-शर्ट छापली. आमचे सगळे कलाकार आहेत मावळती कोपऱ्याचे, नमन नाच मावळती. तर ती त्यांसाठी नमनवाल्यांसाठी नाचवाल्यांसाठी आमच्या टी-शर्ट पार्टी
आमच्यासोबत नेहमी असणारे आमचे उदय शिंदे. बाबूदादा प्रसादी करतोय.
हे आमचे गावकर आनंद दादा सगळी पाणी करतायत. हे इकडे महिला मंडळ जेवणासाठी लागणारी तयारी करतात. अशी ही पूजा आम्ही दरवर्षी बांधतो. पूजेसंदर्भात अशा अजून व्हिडिओ आहेत ते आम्ही शेअर करेनच तुम्हाला. ही व्हिडिओ कशी वाटेल नक्की कमेंट करून सांगा.